नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता सुकन्या जी अद्वैत सोबत त्याच्या बेडरूम मध्ये बोलत असते, ती आता फायनली खाली जायला निघालेली असते. पण खाली उतरता उतरता आता सडनली तिला पायऱ्यामध्ये उतरताना काहीतरी आवाज येतो आणि ती पटकन मागे वळून बघते. तर दुसरीकडे नैना तिच्या रूममध्ये कलाचा फोटो बघत रडत असते. म्हणजे कलाचा फोटो तिच्याकडे हातात असतो, फ्रेम तिच्या हातात असते, कलाचे फोटो फ्रेम, आणि त्या फ्रेमकडे बघत कला कला म्हणत ती खरा अश्रू गाळत असते. म्हणजे नैनाच्या डोळ्यात प्रचंड पाणी असतं आणि ती खूप रडत असते कलाचा फोटो बघत बघत. आणि हेच आता सुकन्याच्या नजरेस पडतं. म्हणजे सुकन्या जेव्हा उतरता असते पायऱ्या, तेव्हा तिला तिचा आवाज ऐकू येतो. आणि आता सुकन्या त्या दिशेने जेव्हा जाऊ लागते, तेव्हा तिला दिसतं की नैना रडते आणि सुकन्याची हार्टबीट आणखीन वाढायला लागते. तर दुसरीकडे आता नैना आता फ्रेमकडे बघत रडत रडत म्हणत असते की कला, म्हणे ती फक्त कला कला करत रडत असते. कलाचा फोटो फ्रेमकडे बघत आणि इकडेही जी सुकन्या आहे तिला निरखून बघत असते, कारण तिची धडधड वाढलेली असते. सो ही कोण आहे असं या नजरेने ती एकदम निरखून बघत असते. तितक्यात आता मागून तिला कोणीतरी येत आहे याचा आभास होतो. मागून येणारं दुसरं तिसरं कोणी नसून अद्वैत असतो. तितक्यात आता सुकन्या अद्वैतला म्हणते, सर अद्वैत. आता लगेच थांबतो आणि तिच्याकडे बघू लागतो. तेव्हा सुकन्या म्हणते, सर तुम्ही कुठे होता इतका वेळ आणि काय झालं, सगळं ठीक आहे ना? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो सगळं ठीक आहे, डोंट वरी. तेव्हा लगेच आता सुकन्या म्हणते, सर त्या नैना का रडत आहेत, म्हणजे ते बघा ना, आणि कलाचा फोटो पण आहे त्यांच्या हातात. तेव्हा अद्वैत म्हणतो, कारण ती कलाची फक्त जाऊ नाहीये, ती कलाची सखी बहीण आहे. तेव्हा नैना म्हणते, काय सखी बहीण? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो नैनाकडे ती जाऊ लागते, सुकन्या जाऊ लागते. आणि नैना आता कलाच्या फोटोकडे बघून म्हणते की खूप वाईट वाटतंय मला तुझ्याबद्दल, खूप वाईट वाटतंय, मला माफ कर, असं म्हणतात ती नैना बिचारी खूप रडत असते. तितक्यात आता सुकन्या तिच्या जवळ जाते. सुकन्या तिला आवाज देऊन म्हणते, नैना ताई. तितक्यात लगेच खाली मान घालून रडत असलेली नैना वर बघताना कला असं म्हणते, आणि असं म्हणताच वर बघताच तिला ती सुकन्या दिसते. कला नसून आता सुकन्या पण थोडी अवघडते आणि लगेच आता नैना म्हणते, अरे सुकन्या तू सॉरी. रडता रडता तिचे अश्रू पुसत असते. स्वतःचे नैना अश्रू पुसते आणि म्हणते, सॉरी ये ना व सगन. कला कला माझी बहीण होती का, तिच्याबद्दल मी कधीच चांगला विचार नव्हता केला, मी कायम दुश्वास केला तिच्या. माहितीये मी खूप वाईट वागले का तिच्याशी, खूप 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 वाईट वागले. पण ती मला असं कायमच्या सोडून जाईल असं मला कधीच नव्हतं वाटलं. मी सदा स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की ती मला सोडून जाईल. आता ती असं म्हणतात रडत असते, नाही ना? आणि तिला आता लगेच सुकन्या जवळ घेते आणि सुकन्याच्या मिठीत आता नैना खूप रडू लागते. ती म्हणते, खूप वाईट वाटतंय, आणि खूप वाईट वाटतात असल्याचं म्हणत ती रडू लागते. बिचारी खूप रडत असते आणि म्हणते की मी तिच्याशी खूप वाईट वागले आणि तिला आता पश्चाताप होत असतो. नैनाला तितक्यात आता सुकन्या म्हणते, नैना ताई, काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात, जे विधिलिखित असतं ना ते घडतं, त्यामुळे प्लीज स्वतःला त्रास नका करून घेऊ, शांत व्हा, प्लीज शांत व्हा. आता सुकन्या सुद्धा म्हणजे रडायला लागून जाते. बिचारी म्हणजे नैनाला शांत करता करता सुकन्याला सुद्धा रडायला येतं. तिच्या डोळ्यात अश्रू येतात. तर दुसरीकडे हे सगळं भरून बघणारा अद्वैत आता मनोमन म्हणत असतो की जर नैनाला कलाविषयी खरंच चांगले विचार यायला लागले असतील तर नैनालाच विश्वासात घेऊन तिला हाताशी धरून राहुलच्या प्लॅनचे कागदपत्र काढून घ्यायला हवे. तितक्यात आता दुसरीकडे अद्वैत लगेच नैनाकडे येतो. म्हणजे नैना आणि सुकन्या जेव्हा आता तिथे असतात तेव्हाच अद्वैत तिथे येतो. आता अद्वैतला बघून नैना जागची उठते, तिचे अश्रू पुसते आणि नॉर्मल बिहेव करायला लागते. एव्हा अद्वैत आता लगेच नैनाला म्हणतो, नैना आतापर्यंत झालं ते झाला, पण तुला जर असं वाटत असेल की आजपर्यंत तू कला बरोबर जे काही वागली आहेस ते चुकीचं होतं आणि त्याबद्दल तुला जराही पश्चाताप वाटत असेल तर कलासाठी एक शेवटचं काम करशील. तेव्हा नैना म्हणते, हो अद्वैत मी करीन. कला जिवंत असताना तिच्यासाठी मला काहीच नाही करता आला, पण ती गेल्यानंतर जर तिच्यासाठी मला काहीतरी करायला मिळत असेल ना तर मी स्वतः केलेल्या सगळ्या चुकांचा पश्चाताप करायची सगळी संधी मला मिळाली असं समजेल.
आता अद्वैत म्हणतो, ठीक आहे, तुला फक्त राहुलच्या नकळत त्याचे नवीन फ्लॅटचे कागदपत्र मला आणून द्यायचे आहेत. आता नैना म्हणते, नवीन फ्लॅट कोणाचा, कुठे, मला काहीच माहिती नाही. हे ऐकून लगेच अद्वैत म्हणतो, हे बघ, त्याबद्दल मी तुला सगळं नंतर सांगतो. प्लीज ट्रस्ट मी, हे सगळं आपल्याला लवकरात लवकर करणं गरजेचं आहे माझ्या कलासाठी, आपल्या कलासाठी. तेव्हा नैना म्हणते, मी तयार आहे अद्वैत, मी राहुलच्या नकळत त्या कागदपत्रांपर्यंत पोहोचेल आणि ती कागदपत्र तुला आणून देईल, आय प्रॉमिस. आता अद्वैत म्हणतो, आता एक काम तर झाला, आता फक्त ते कागदपत्र एकदाचे आले ना हातात की पुढचं सगळं सोपं होईल. तर दुसरीकडे आता सुकन्या आणि अद्वैत दोघे खाली जाऊ लागतात. आता खाली उतरताना लगेच म्हणजे दोघे सोबत खाली उतरत असतात. सो आता उतरता आता लगेच अद्वैत सुकन्याला म्हणतो, थँक्स सुकन्या, आज तुझ्यामुळेच नैनाच्या मनातल्या कलाबद्दलच्या भावना मला कळल्या आणि म्हणूनच हा प्लॅन तिला सांगण्याचं धाडस मी करू शकलो. आज दत्त जयंतीचा उत्सव आहे आणि आजच एकामागून एक सगळ्या गोष्टीचे संदर्भ लागतात. जरूर देवानेच हे सगळं घडवून आणलेलं आहे. देवानेच तुला माझ्या मदतीसाठी पाठवलं असं वाटतंय. वन्स अगेन थँक्स. आता सुकन्या म्हणते, सर आता एक एक कोड क्रमाने सुटत चाललोय. तुम्ही तुमच्या शोधात नक्की यशस्वी व्हाल, माझा विश्वास आहे. आणि सर तुम्हाला या सगळ्यामध्ये माझी आणखीन मदत लागली ना तर प्लीज मला सांगा, मी आहे आणि मी कायम सोबत असेल. शेवटी स्वच्छ मनाच्या लोकांच्या बाबतीत सत्याचाच विजय होतो, माझं हृदय मला सांगत आहे. तर दुसरीकडे आता रात्रीची वेळ असते. सुकन्या तिच्या खोलीत असते आणि ती झोपलेली असताना म्हणजे डोळे मिटून झोपण्याचा प्रयत्न करत असते. पण तिला कलाच्या ऍक्सिडेंटचे दृश्य सापडत असते घडी घडी डोळ्यांसमोर. त्याचा बरोबरीने चांदेकरांच्या घरात आलेला तो पहिला क्षण, कलाचा फोटो, त्याचा बेडरूम, त्यानंतर तिला दिलेली चिठ्ठी, तिने त्याला दिलेली चिठ्ठी आणि कलाची चिठ्ठी, हे सगळ्या तिच्या डोळ्यासमोरून फिरत असतं सारखं सारखं. म्हणजे सुकन्याला शांत झोप लागतच नसते. आता फायनली सुकन्या उठून बसते आणि मनोमन म्हणू लागते की देवाच्या मनात नक्की काय सुरू असतं. जिथून एखादी गोष्ट सुरू होते तिकडेच येऊन एखादी गोष्ट कशी मिळते. कलाच्या ऍक्सिडेंट आणि तिला मी हॉस्पिटलला नेणं, त्यानंतर ते नर्सच्या नोकरीसाठीची रिक्वायरमेंट, म्हणजे त्यासाठी मला देवी आईची शुश्रूषा करायला मिळाली. देवी आईसमोर मला आजोबांची शुश्रूषा करायला मिळाली. यात हा नर्सचा इंटरव्ह्यू, सरांनी निवडलेल्या नर्सने न येणं, देवी आईच्या समोर मला आजोबांची शुश्रूषा करायला मिळाली आणि इकडे आल्यावर मला कलाबद्दल समजणं. आता या सगळ्याचा विचार सुकन्या करत असते. सुकन्या जागची उठते, बाजूला येते आणि पुन्हा मनोमन विचार करू लागते की जेव्हा कलाबरोबर चुकीचं घडत होतं, म्हणजे जेव्हा कलाबद्दल वाईट तरी घडत होतं, तेव्हा तिला न्याय देण्यासाठी देवी आईने बहुतेक माझी निवड केली असणार. म्हणूनच तर आज मी इकडे आहे. 6 महिन्यात अद्वैत सरांना ज्या गोष्टी समजल्याच नाही त्या गोष्टी मी इकडे आल्यावर अचानक कशा काय समजल्या. नक्कीच माझ्या हातून हे घडणार होतं, असा विचार सुकन्याच्या डोक्यात चाललेला असतो. तर दुसरीकडे अद्वैत रात्रीची वेळ असते आणि घराच्या पायऱ्यांवर तो बसून विचार करत असतो. त्याला सारखं सारखं ते चिठ्ठीमधले गोष्टी डोक्यात येत असतात. रोहिणी आणि राहुल बद्दल तो आता डोक्याला हात लावून बसलेला असतो आणि म्हणतो, हे सगळं काय सुरू आहे. ज्यांना मी आपली जवळची माणसं म्हणत होतो तीच माणसं आमचे शत्रू निघाले आणि त्याच माणसांसमोर काही न झाल्यासारखं जगणं म्हणजे मरण्यासारखं आहे. ज्या लोकांनी मारलं म्हणजे ते संशयित माझ्या समोर असून सुद्धा मी काहीच करू शकत नाही. माझे हात पाय सुद्धा वारंवार गेलेले आहेत. काय करू, मला काहीच करत नाहीये. तर दुसरीकडे राहुल आता रोहिणीला म्हणतो, आता झोपून चालणार नाही, आपलं लक्ष आहे आता फक्त प्रॉपर्टी. एकदा काही प्रॉपर्टी आपल्या हातात आली ना, मी फक्त ऑर्डर सोडणार आहे. तेव्हा माझ्या हाताखाली असे 10 नोकर असतील आणि सगळ्या गोष्टी माझ्या हातात अशा हजर असणार आहेत. आता लगेच रोहिणी म्हणते, आता याला रात्री पडलेला दिवा स्वप्न म्हणतात. होईल, हे स्वप्न सुद्धा पूर्ण होईल, पण त्यासाठी ज्या गोष्टींमुळे आपल्यावर संशय येऊ शकतो ना, त्या एक एक करून नष्ट करायला हव्यात. या घरात आपल्या विरुद्ध असलेली नेगेटिव्हिटी संपायलाच हवी. सुकन्या ती आता तिच्या रूमच्या बाहेर आलेली असते, फिरत आणि अव्वे तिला दरवाजात बसलेला दिसतो. घराच्या त्या पायऱ्यांमध्ये आता त्याला सुकन्या बघते आणि त्याच्या दिशेने आत येते, त्याच्या बाजूला येऊन उभी राहते आणि त्याला म्हणते, सर झोपला नाही तुम्ही अजून. तेवढ्यात अद्वैत म्हणतो, झोपच लागत नाहीये सुकन्या. एक गोष्ट सांगू का तुला, तुझ्यात खरंच खूप पॉझिटिव्हिटी आहे. तुझ्यात म्हणजे तुझ्याशी बोलून बोलून खरंच बरं वाटतं आता. आणि आज दिवसभरात जे काही घडलंय त्याने खात्री पटत चालली की आपला शोध नक्की पूर्ण होणार आहे.
सुकन्या मला सांग, जेव्हा काचा ऍक्सिडेंट झाला होता तेव्हा तू तिथेच होतीस ना? मग एक्झॅक्टली कसा झाला होता ऍक्सिडेंट? काय झाला होता ते मला जरा सांगशील का नीट आठवून? तेव्हा सुकना आता आठवू लागते, तर दुसरीकडे रोही सुद्धा राहुलला म्हणत असते की आठव राहुल, आठव. ज्या दिवशी कलाचा ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी आपल्या हातून कोणकोणत्या गोष्टी सुटल्या त्या सगळ्या गोष्टी एक एक करून नष्ट करायला हव्यात. तर दुसरीकडे आता सुक्या म्हणते, मला आठवतंय सर, कला रस्त्यावर धावत होती त्या दिवशी आणि फोनवर बोलत होती. अचानक तिथून एक गाडी आली आणि तिला ठोकून निघून गेली. त्यानंतर मी तिला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होते. सगळी लोक व्हिडिओ शूट करण्यामध्ये बिझी होते. मी सगळ्यांना खूप रिक्वेस्ट करत होते पण कोणीच मदत करत नव्हतं. त्यानंतर मलाच कसं तरी व्हायला लागलं, चक्कर यायला लागली, पण तरी मी अँब्युलन्सला फोन केला होता. मीच चक्कर येऊन पडले. त्यामुळे पुढे काय झालं ना सर, मला खऱ्यांच आठवत नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो, जे काही घडलं त्यात तुला काही संशयास्पद वाटतंय का? म्हणजे तू गाडीचा रंग बघितलास का? कोणत्या रंगाची गाडी होती? नंबर बघितलास का? तेव्हा सुकन्या म्हणते, सर नंबर तर नाही बघता आला, मला खूप फास्ट होती गाडी. अद्वैत म्हणतो, बरा रंग? तेव्हा लगेच सुकन्या म्हणते, पांढऱ्या रंगाची गाडी होती, व्हाईट कलरची. आता अद्वैत लगेच विचारत पडतो, सुकन्याना आणखीन काहीतरी आठवत असतं आणि सुकन्या आणखीन आता म्हणते की आणि हो सर, मला चांगलंच आठवत नाही. ती गाडी पुढे जाऊन आडळली होती पण मला चक्कर आल्याने अंधुक दिसत होतं. कोणाची तरी भटापट चालू होती तिथे, पण ती गाडी नंतरून भरधाव वेगाने निघून गेली. तर आता लगेच दुसरीकडे राहुल रोहिणीला म्हणतो, हा मामा, त्या गाडीची विल्हेवाट मी लावेल. आता फक्त त्या गाडीची नंबर प्लेट, कलाचा फोन आणि तो वीणा हे सगळं सापडायला हवं. त्या गाडीचा आता अद्वैतला जी कागदपत्र हवी आहेत ती शोधायलाच हवी. आता फाईल मिळाली तर खूप बरं होणार आहे. कुठे असेल पण? आता नैना सगळीकडे बघू लागते. परत नैना म्हणते, कपाटात बघू का? परत एकदा आता नैना पुन्हा एकदा कपाटात पाहू लागते आणि कपाटात खाली खालीवर सगळीकडे शोधते. कपड्यांमध्ये, कपड्यांच्या खाली खाली सुद्धा सगळीकडे ती आता शोध घेत असते. आता शोधत असताना तिच्या हाताला काहीतरी जाणवते. आता ती कोपऱ्यातल्या गोष्टी मैदानात काढून आणत असते, शोधाशोध करत असते. तेवढ्यात आता तिच्या हाताला 2 फाईल्स लागतात. प्रॉपर्टी ट्रान्सफरच्या फाईल्स असतात त्या आणि घराच्या प्रॉपर्टी ट्रान्सफरचे केस पेपर्स, आणि त्यामध्ये सगळ्यांच्या सह्या असतात. घरातल्यांच्या सगळ्या मेंबर्सच्या सह्या असतात, फक्त अद्वैतची नाही दिसत. तर तितक्यात आता नैना हे सगळ्यांना जेव्हा बघत असते तेव्हा म्हणते, ओ माय गॉड, काय हे सगळं? ती आता अगदी निरखून एक एक पेपर बघू लागते आणि तितक्यात राहुलवरती येत असतो. दुसरीकडे राहुलवरती येत असतो आणि तो येतो याची चाहूल जेव्हा तिला लागते तेव्हा ती म्हणजे नैना लगेच सावध होते. नैना लगेच घाईने त्या फाईल्स ठेवून देते आणि बेडवर येऊन झोपून राहते. असं त्याला दाखवते की ती झोपलेलीच आहे, पण ती झोपलेली नसते. तेवढं बरं की तो येतो याची चाहूल तिला लागली आणि तिने पटकन फाईल्स ठेवून दिल्या. आता ती मनोमन राहुल सुद्धा आता तिथे येतो आणि तिच्या बाजूला येऊन झोपून घेतो. आता हे सगळं पाहून नाही ना, आता मनोमन म्हणते की नशीब याने काही पाहिलं नाही. नाहीतर त्याला जर कळलं ना की मी त्या फाईल्सच्या मागे आहे तर तो मला कधीच त्या फाईल्स पर्यंत पोहोचू देणार नाही, माझ्यापासून दूरच ठेवेल. त्यामुळे मला थोडा अलर्ट्स राहायला हवं. आता बाकी सगळं मी उद्याच बघेन. आता जागा तर असंही मला कळलेली आहे फाईल्सची. फाईल्स कुठे ठेवल्या आहेत? आता सध्या मी झोपते आणि उद्याच बघेन की काय केलं पाहिजे ते, असं आता नैना म्हणते. आता झोपून घेते. तर दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि सुकन्या तुलसी वृंदावनची पूजा करत असते. तुळशीला पाणी घालते आणि अगरबत्ती वगैरे ओवाळते, व्यवस्थित पूजा वगैरे करते. मनोभावे पूजा अर्चा करते आणि पूजा वगैरे केल्या गेल्यानंतर नमस्कार वगैरे करत असते. आणि ते झालं अगदी धक्कन. आता तिथे ते वेरे काका जे असतात ते माते फिरून ते तिथे येऊन पोहोचतात. ते अगदी जोरात येतात. सुकन्या डोळे मिटून जेव्हा प्रार्थना करत असते तेव्हा ती बघते समोर आणि दचकतेच. भाबरलेली असते की कोणाचा आवाज आला वगैरे असं करत, आणि तेवढ्यात लगेच तो जो वेडा माणूस असतो ते तिचे काका असतात, के तिथे धक्कन आलेले असतात आणि मी आलो असं करत असतात. म्हणतात, पकडलं मी तुला. शेवटी आता लगेच सुकन्या म्हणते, काका तुम्ही इकडे कसे काय? आता लगेच तो वेडा माणूस म्हणतो, पकडला.
सुकन्या म्हणते की काका आधी शांत व्हा आणि मला सांगा तुम्ही इथे कसे आलात. तेव्हा तो वेडा माणूस म्हणतो मी ती मुलगी तिला उडवलं. आता लगेच सुकन्या म्हणते अच्छा अच्छा म्हणजे नेहा चिठ्ठी घेऊन आली तेव्हा तुम्ही तिचा पाठलाग करत करत इथपर्यंत आलात. काका हे बघा आधी शांत व्हा. मला सांगा मी आता कशी येणार तिथे. मी इथे ड्युटी करते की नाही. मी तुम्हाला अधून मधून येईन ना भेटायला. आता लगेच तो वेडा परत वेडासारखा करू लागतो. सुकन्या म्हणते काका तुम्ही शांत व्हा. काका तो वेडा पुन्हा वेडासारखा करत असतो. तो वेडा आता खाली बसतो आणि काहीतरी त्याच्या डोक्यात भीती असते. सो आता सुकन्या पण लगेच त्याच्या बाजूला बसते आणि म्हणते बसते इन द सेन्स बसत नाही खाली मांडी वळून पण त्याच्या बाजूला जाते आणि म्हणते काका काका हे बघा प्लीज असं करू नका. काय होत्या काका. काका प्लीज शांत व्हा बरं. हे बघा इकडे बघा माझ्याकडे. हे बघा काका दुसऱ्यांचं घर आहे की नाही हे. मग तुम्ही इथे असं नाही थांबू शकत आणि मी येईल ना तुम्हाला तिकडे भेटायला. हा आता लगेच ते काका म्हणतात नाही मी तिकडे नाही जाणार. मी तिकडे नाही जाणार असं ते म्हणत असतात. आता सुका म्हणते बरं बरं ओके 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 शांत व्हा. मला सांगा काही खाल्लात का तुम्ही. आता लगेच ते काका म्हणतात हो भूक लागली भूक लागली. तेव्हा सुका म्हणते बरं बरं ठीक आहे तुम्ही इथेच थांबा मी तुमच्यासाठी पटकन काहीतरी खायला घेऊन येते. अजिबात हलायचं नाही काका इथं मी आलेच. आता सुकन्या लगेच आतमध्ये जाते आणि आतमधून काहीतरी खायला आणत असते आणि तितक्यात ते काका बाहेरच थांबलेले असतात. ते वेलसर वेडेपणाने इकडे तिकडे बघत असतात. तिकडे तिकडे चक्रा मारत असतात. तर दुसरीकडे अद्वैत आता त्यांच्या खोलीत असतो आणि आता अद्वैत रेडी वगैरे होत असतो आणि स्वतःशीच म्हणत असतो काहीतरी परत एकदा पोलीस स्टेशनला जाऊन येतो आणि कालच्या त्या माणसाकडून काही माहिती मिळते का ते बघतोच एकदा असं अद्वैत म्हणतो. आपला डेली रिच्युअल कंप्लीट करतो आणि तिथून जाऊ लागतो. तितक्यात त्याच्या रूम मध्ये लगेच नैना तिथे येते आणि म्हणते अद्वैत. लगेच अद्वैत म्हणतो काय काय झाला. लगेच नैना म्हणते की हे घे प्रॉपर्टीचे पेपर्स. तेव्हा आता अद्वैत लगेच म्हणतो थँक्यू सो मच नैना. आता नैना ते सगळं त्याला देते. अद्वैत ते सगळे पेपर आता बघू लागतो चेक करू लागतो आणि नैना केव्हा केतरी सांगू करत असते पण तिला सांगायला काय प्रॉब्लेम होत असतो. पण न राहता ती अद्वैतला म्हणते आणि अद्वैत एक अजून सांगायचं होतं मला. राहुलच्या प्रॉपर्टीचे पेपर शोधत असताना ना आपल्या म्हणजे चांदेकरांचा घराच्या प्रॉपर्टीचे पण पेपर सापडलेत. त्यात अद्वैत म्हणतो काय. अद्वैत आता त्याच्या हातातल्या वरच्या फाईलच्या खालची जी फाईल असते ती तो घेतो आणि म्हणजे ती तोयाच्या हातात आहे असं त्याला कळतं आणि तो ती सुद्धा फाईल निरखून बघू लागतो. तो म्हणतो चांदेकरांचे कागद चांदेकरांचे घराच्या कागदपत्र राहुलच्या कपाटात होते. तेव्हा रोहिणी म्हणते हो ना अरे एकदम आतमध्ये लपून ठेवलेली होती तिने दिसू नये अशी. आता अद्वैत मनोमन म्हणतो किती भयानक लोक आहेत ही. आपल्याला आयुष्यातून उठावण्याच्या कोणत्याही थराला जाते. आता लगेच नैना म्हणते अद्वैत अजून काही मदत हवी आहे का रे. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही नको नैना प्लीज याबद्दल तू कोणत्याही बोलू नकोस. तेव्हा लगेच नैना म्हणते नाही मी नाही बोलणार अद्वैत घ्याच आय प्रॉमिस. हो पण मला एक प्रॉमिस करशील. आता नैना रडता रडता म्हणते आपल्या कलाला न्याय मिळायला हवा. माझ्या बहिणीला न्याय मिळायलाच हवा असं ती म्हणते. आता लगेच अद्वैत नैनाच्या जवळ जातो तिला सांत्वन देतो आणि म्हणतो नैना तू शांत हो बरं रडू नकोस. नैना म्हणते अद्वैत अरे आज हवी होती रे ती इथे ती हवी होती आज. तिच्याशी ना खूप बोलायचं बाकी राहून गेलं ना असं म्हणतात. आता नैना खूप रडत असते गयावया करत असते. ती म्हणते मी स्पर्धा करतात आणि इगो इश्यूज करतात मूर्खपणा केला वेळ वाया घालवला. अरे नशिबाने आम्ही दोघी बहिणी एका घरात आलो होतो लग्न करून. अरे आम्ही किती आनंदात राहू शकलो असतो अद्वैत पण मी फक्त दुश्वास केला तिच्या. कुठून दुर्बुद्धी झाली मला हे लग्न करायची काय माहिती. खूप वाईट वागले मी अद्वैत तिच्याशी खूप वाईट वागलो. आता अद्वैत म्हणतो हे बघ ज्या गोष्टी होऊन गेल्यात त्या आपण बदलू शकत नाही पण निदान आपल्या चुका तरी सुधारू शकतो. कलाला न्याय मिळवून देण्यासाठी रडू नकोस आणि त्यासाठी हा सगळ्यात मोठा पुरावा आहे. आय नो हे खूप रिस्की काम होतं पण केवळ माझ्या शब्दाखातर तू हे केलंस. यात हे प्रॉपर्टीचे पेपर्स घेऊन तू माझं काम आणखीनच जास्त सोपं केलंस. थँक्यू सो मच. आता नैना म्हणते मला कलासाठी काहीतरी करता आलं हेच खूप आहे माझ्यासाठी. काही लागला तर सांग मी आहे ओके येते असं म्हणत आता नैना लगेच तिथून निघून जाते
आणि अद्वैत आता ते पेपर्स चेक करू लागतो. नैना बिचारी तिथून निघालेली असते. आता अद्वैत त्याच्या कपाटात ते सगळे पेपर्स ठेवत असतो. कपाट वगैरे लावतो आणि त्याच्या प्रॉपर्टीचे पेपर्स असतात ते त्याने आपल्या हातात घेतलेले असतात. त्या पेपर्सना बघून काहीतरी तो विचार करत असतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की अद्वैत तो जो वेडा माणूस असतो त्याला काहीतरी बोलत असतो. वाटत तेव्हा लगेच सुकन्या म्हणते की सर सर सर